विद्यमान जनरल मॅनेजर आरती फार्मा लॅब्स बोईसर सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय कमळाकर गणपत पाटील स्पर्धेचे विद्यमान विश्वस्त साहेब आपण आपल्या शुभ हस्ते KGCL चे विशेष अतिथी आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेंद्र आत्माराम पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करायचा आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं। मायेचे उपदार शॉल सन्मानाचं पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांना आपण सन्मानित करूयात। एक अतिशय बहारदार असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेंद्र आत्माराम पाटील आरती फार्मा लॅब्स मध्ये जे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत। एक दिग्गज व्यक्तिमत्व कुणबी समाजाच्या माध्यमातून सरांचं सहर्ष स्वागत आहे KGCL च्या 7th सीझन मध्ये। पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय अमित पाटील साहेब गोवणे गावचा आभूषण सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय किरण विश्राम पावडे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अमित पाटील गोवणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। मनापासून स्वागत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मैदान हे प्रेक्षकांविना अधुरे असते आणि व्यासपीठ हे मान्यवरांविना अधुरे असते, परंतु जेव्हा जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित येतात तेव्हा तेव्हा ती स्पर्धा मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची म्हणूनच ओळखली जाते। असं हे दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय प्रसाद राऊत पास्थळ गावाचं हे आभूषण सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय बाबूराव दामोदर घरत स्पर्धेचे विद्यमान सल्लागार आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रसाद राऊत पास्थळ यांना सन्मानित करायचं आहे। प्रसादजी आपलं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आपण आलात स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत त्याबद्दल KGCL आपले सदैव ऋणी राहील। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय प्रसादजी राऊत यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। दरम्यान पहिला षटक चालू आहे आणि पहिला षटकातील दुसरं षटक चालू आहे। धावसंख्या होते ती 1-10। षटकातील पुढील चेंडू सामना करतोय नीरजला काही तर समजलं नाहीये आणि निर्धाव चेंडू। हॅलो। दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये मागील 3ही वर्षासाठी जे संघ मालक म्हणून आपल्याला सहकार्य करत आलेले बोरशेती गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय नितेश बबन आंबेकर इथे उपस्थित झालेत। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। त्याचप्रमाणे या लीगसाठी प्रथम व द्वितीय क्रमांक विजेता संघ असेल त्या संघासाठी जे मेडल आहेत त्याचे दाते आदरणीय सन्मान्य श्री नितेश बबन आंबेकर या मान्यवरांस विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। धावसंख्या होते ती 11। 2-11। दरम्यान सुमित पावडे षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय। सामना करतोय तो साहिल पावडे।
बघूया. दरम्यान नीरज यांनी हलकीसा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करतोय नीरज पाटील आणि ऑफच्या दिशेने होत तटवला चेंडू, एक धाव पूर्ण. आणि तिथे थोडंसं मिस फिल्डिंग होती, परंतु एकच धावेवर समाधान मान लागतंय ते नीरज पाटील यांना. षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतोय साहिल पावडे. आणि साहिल यांना काही तो समजलेला नाही आणि एक निर्धाव असा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. 2 गडी बाद 13. दरम्यान पुढील षटक घेऊन येतोय तो पारस पवार, मॅन फ्रॉम उर्से, आणि त्याचा सामना करतोय नीरज पाटील. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय पारस पवार. आणि पहिला चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला आणि खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 17. बघूया नीरज आपल्या संघाची धावसंख्या कितपर्यंत पोहोचवतोय. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. आता स्पर्धेत राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक असेल. बघूया. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करतोय नीरज आणि लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. आणि एकच धावेवर समाधान मानावं लागते ते नीरज यांना. हॅलो. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो साहिल. साहिलने पहिल्या मॅचमध्ये जी कामगिरी केली होती ती त्याला परत रिपीट करता आले नाही आहे. बघूया ह्या मॅचमध्ये तरी तो काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हळूच ऑफ साईडने तटवलेला चेंडू रुपेश पावडे यांना काही कलेक्ट करता आले नाही आणि हा कणकणीतपणे चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होते 2 बाद 22. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया सदान स्मृती संघ कुठपर्यंत आपली मजा मारतोय.
कोणतं आव्हान देतोय? षटकातील पुढील चेंडू सामना करतो साहिल. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. दरम्यान एकदा क्या खिला रहे हो? रुको, मैं सेरेग्रो बना देती हूँ. क्या फर्क पड़ता है? पेट भर के तो खाए ना. फर्क क्यों नहीं पड़ता? बच्चों के छोटे से पेट को भरना तो आसान है, पर पोषण भरना बहुत मुश्किल. नया सेरेग्रो, जिसमें है नो रिफाइंड शुगर, साथ ही इसके हर बोल में है 19 जरूरी न्यूट्रिएंट्स, ओमेगा 3, आयरन, कैल्शियम और प्रोटीन. घने पोषण की तसल्ली. नेस्ले. माई पर्सनल लोन 10 लाख तक इंडिया के सबसे पसंदीदा ऐप मनी व्यू के साथ. नीरज आणि साहिल. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. आणि या एक धावेच्या साह्याने धावसंख्या होते ती 25. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील, आणि सामना करतो नीरज पाटील. बघूया काय करतोय. आणि लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, बघूया. दरम्यान एक धाव पूर्ण, एकच धावेवर 2 धावा पूर्ण केल्यात. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27. 2 बाद 27. योगेश. हॅलो, धन्यवाद मनोज. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय बोरशेती गावचे सुपुत्र आणि ज्यांच्या माध्यमातून किराटगड क्रिकेट लीगसाठी सलग 4 वर्ष संघ मालकी स्वरूपात कुणबीराजे बोरशेती संघ म्हणून सहभागी असे मान्यवर सन्माननीय आदरणीय नितेश बबन आंबेकर हे इथे उपस्थित झालेत. मी लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय कपिल मनोहर ठाकूर यांस विनंती करतो की आपण या मान्यवरांचं मायेची शाळ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. आत्तापर्यंत झालेल्या किराटगड क्रिकेट लीगच्या 7 पर्वामध्ये सलग 4 वर्ष संघ मालकी स्वरूपात किराटगड क्रिकेट लीगला सहकार्य करणारे, त्याचप्रमाणे पर्व 7 मध्ये प्रथम व द्वितीय विजेता संघ या संघाला मिळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मेडल ज्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते दाते आदरणीय सन्माननीय श्री नितेश बबन आंबेकर बोरशेती या मान्यवरांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा यथोचित असा सन्मान होतोय. स्वागत करायचं आहे. आपण वेळात वेळ काढून इथे आलात. किराटगड क्रिकेट लीग आपलं सतेश आभारी आहे. धन्यवाद. हॅलो, दरम्यान किराटगड क्रिकेट लीग आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक पारितोषिक दाते म्हणून आपल्याला स्वर्गीय मार्तंड माणिक पवार यांच्या स्मरणार्थ श्री सचिन मार्तंड पवार, पवार असोसिएट रावते यांच्याकडून आकर्षक चषक लाभलेला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय रंजना रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किशोर रमेश पाटील उर्से यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे आकर्षक चषक लाभलेले आहेत. तसेच मालिकावीर खेळाडूसाठी सायकल स्वरूपात सन्माननीय श्री विशेष अतिथी दीपेश दत्तात्रय पावडे आंबेदे व आर्य ऑटोमोटिव्ह बोईसर
यांच्याकडून सायकल स्वरूपात मालिकावीर म्हणून, त्याचप्रमाणे मालिकावीर खेळाडूसाठी धीरज जयवंत पाटील आंबेदे यांच्याकडून सुद्धा सायकल स्वरूपात आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे. तसेच स्पर्धेसाठी चेंडू श्री विकास जनार्दन घरत बोरसेती यांच्याकडून प्रथम व द्वितीय क्रमांक विजेता संघ मेडल आदरणीय सन्माननीय श्री नितेश बबन आंबेकर बोरसेती यांच्याकडून असे असंख्य दाते आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. तसेच टॉसबॉक्स सौजन्य कैलासवासी श्री मार्तंड माणिक पवार यांच्या स्मरणार्थ पवार कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर श्री भावेश मोरेश्वर पवार रावते, त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी जी मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कारला त्यासाठी जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे ती स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मरणार्थ श्री राहुल दिनेश पावडे यांच्याकडून, तसेच स्पर्धेसाठी जे पिण्याचे पाणी आहे ते स्पर्धेचे सहसचिव सन्माननीय श्री नवनीत बबन पाटील उर्से यांच्याकडून लाभलेला आहे. या सर्व दात्यांचं किराडगड क्रिकेट लीग तर्फे सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद योगेश. दरम्यान आपल्या लीगसाठी लीगचे सन्माननीय विशेष अतिथी माननीय श्री महेंद्र आत्माराम पाटील जनरल मॅनेजर आरती फार्मा लॅब्स बोईसर यांच्यामार्फत 7,500 रुपयाचा भरीव असा निधी आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे श्री भावेश मोरेश्वर पवार रावते सिव्हिल इंजिनियर प्रोप्रायटर पवार कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आपल्याला 11,000चा निधी आलेला आहे. दोन्ही दात्यांचं मनपूर्वक धन्यवाद. वळूया मॅचकडे. धावसंख्या होते 36. चौथं षटक प्रगतीपथावर आणि साहिलने पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न 2 धावा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चौथ्या षटकाचे एकूण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 38. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. बघूया सदान स्मृती संघ किती धावा परत मजल मारतोय. दरम्यान संघासाठी 5वं षटक घेऊन येते नितीन पावडे. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक सामना करेल नीरज पाटील.
दरम्यान आपल्या स्पर्धेच्या इथे वाळवे गावाचे सुपुत्र श्री अनिल पावडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री नरोत्तम पाटील उर्से हे देखील उपस्थित आहेत. निलेश पाटील बरानपूर, योगेश पाटील आंबेदे, सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दरम्यान सदानंद पाटील सदानंद स्मृती संघाच्या धावसंख्या होते 42 धावा. आपण बघायला गेलं तर सदानंद स्मृती संघ ज्याचे ऑनर आहेत केतक पाटील आंबेदे आणि गीतेश पावडे आंबेदे, दोन्ही आंबेदे गावाचे सुपुत्र आहेत. तसेच मैत्रीचे शिलेदार संघाचे जे ऑनर आहेत संतोष गरत ते देखील आंबेदे येथील सुपुत्र आहेत. दोन्ही टीम आंबेदे गावातीलच आहेत. बघूया दोन्ही टीम किती प्रगती करतायत. दोन्ही टीम क्वालिफाय झालं तर आम्हाला खरोखरच आनंद होईल. आणि धावसंख्या झाली ती 43. दरम्यान लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु साहिल यांच्या बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही आहे आणि एक निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत नितीन पावडे. सामना करतोय साहिल. उंचावून मारण्याचा प्रयत्न, परंतु साहिल यांच्या बॅटच्या टप्प्यात काही बॉल आलेला नाही आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एक उंचावून मारण्याचा प्रयत्न. चौकार. षटकार आहे षटकार. संख्या होते 49. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाचा केतन मात्रेची बॅटिंग हाय लई भारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन. सदानंद स्मृती आंबेदे संघाचे संघमालक केतक सुरेश पाटील, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सदानंद स्मृती संघाचे केतक सुरेश पाटील, आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे धर्मवीर रॉयल किंग लालोंडे संघाचे संघमालक आशिष नरेश पाटील आणि कौतुक कमळाकर पाटील, आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. मंचावर उपस्थित वाळवे गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय अनिल पावडे इथे उपस्थित झालेत. मी लीगचे सहसचिव नवनीत बबन पाटील यांस विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. हातात धरून बॅट उभा राहिलाय मारा या शॉट.
स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली 55. दरम्यान या आधीची जी सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर आहे कौशल जाधव. मी कौशलला विनंती करेन त्यांनी यायचंय. दरम्यान नीरज पाटील यांच्या बॅटमधून पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झालेली आहे 57. षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एक जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल काही टिपता आला नाही आणि चौकार. RPS किंग किराट विरुद्ध धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत नीरज पाटील यांनी आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 63. अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया कुठपत आपली धावसंख्या नेत आहेत ते नीरज आणि साहिल. आणि पुन्हा एक उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि खणखणीत पंच का षटकार. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. प्रयत्न होता परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात आलेला नाहीये. 2 धावा पूर्ण. पंच किती? एकच धाव. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 70 आणि मैत्रीच्या शिलेदार संघाला जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता आहे. मी दीपेश कंडी यांना विनंती करतोय त्यांनी पुढील समालोचनाचं आपल्या हातात घ्यावं. ती संघ मालकांची
खूप चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या विभागातील खेळाडूंना चांगली सुसंधी प्राप्त करून देण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून घडतं असे संघमालक आशिष नरेश पाटील लालोंडे गावातून बिलॉंग करणारा एक दर्जेदार व्यक्तिमत्व, धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाचे संघमालक आणि त्यांचा सुयोग्य असा सन्मान केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य. खूप खूप आभार आशिषजी. आपण अगदी प्रत्येक वर्ष अशाच पद्धतीने संघमालकी घ्यावे आणि अनेक खेळाडूंना सुसंधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती. तदनंतर कौतुक कमळाकर अधिकारी सह संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन आदरणीय कमळाकर गणपत पाटील स्पर्धेचे विद्यमान विश्वस्त आपण आपल्या शुभ हस्ते कौतुक कमळाकर अधिकारी जे संघमालक आहेत, एक उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व आहे कौतुक कमळाकर अधिकारी लालोंडे गावाच्या माध्यमातून. त्यांचा देखील यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ, स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन कौतुक कमळाकर अधिकारी यांचा सन्मान. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाचे संघमालक पुनश्च एकदा संघमालकांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. या आधीच्या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच तदनंतर सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक आदरणीय केतक सुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय कपिल मनोहर ठाकूर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. केतक सुरेश पाटील, सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक आणि सरांना आपण इथे सन्मानित करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे. अनेक खेळाडूंना आपल्यामुळेच एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे किराटगड क्रिकेट लीगच्या माध्यमातून आणि त्या संघ मालकांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय केतक सुरेश पाटील, सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघ मालक. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष कपिल मनोहर ठाकूर यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांना आपण सन्मानित करत आहोत. अजय गणेश पाटील यांच्याकडून सूरज रवींद्र पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपीजचं 100 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. तदनंतर या स्पर्धेचे प्रायोजक आदरणीय राहुल दिनेश पावडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या शब्दफुलांनी सहर्ष स्वागत. या स्पर्धेकरिता प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय राहुल दिनेश पावडे यांच्याकडून आकर्षक असे चषक सौजन्य करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेअंतर्गत विद्यमान सचिव आदरणीय योगेश ज्ञानेश्वर ठाकूर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. श्री राहुल दिनेश पावडे, स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता राहुल दिनेश पावडे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य करण्यात आलेला आहे आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे विद्यमान सचिव आदरणीय योगेश ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण दात्यांना सन्मानित करतोय. मनापासून स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक सामनावीर खेळाडूसाठी आकर्षक चषक त्यांनी सौजन्य केलेला आहे. सध्या पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपण घर बसल्या पाहू शकतात. KGCL आपले सदैव ऋणी राहील. धन्यवाद.
आदरणीय सन्माननीय रोशन गवळी लालोंडे सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या एकंदरीत पदस्पर्श या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व तसेच क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय रोशन गवळी साहेब, या आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. KGCL आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. चौदा धावा झालेल्या आहेत. 71चं टार्गेट समोर ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाज तयार. खूप चांगला फटका आहे. पावलांचा अगदी सुयोग्य वापर करून लॉंग लेग पट्ट्याला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे एक देखणा मनमोहक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट मधी याच्या धुवागार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमधी, असा जलवा दुनियेमधी. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट. ज्यादातर आम बीमारियां हाथों से ही फैलती हैं, इसीलिए चाहिए डेटॉल का बेहतरीन जर्म प्रोटेक्शन. 12 घंटे प्रोटेक्टिव शील्ड डेटॉल. RPS किंग किराट आणि धर्मवीर रॉयल किंग लालोंडे नाणेफेकीसाठी आहे. कृपया संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. पुंडलिक पाटील आंबेदे, निलेश गणपत पाटील बऱ्हाणपूर, संघमालक मैत्रीचे शिलेदार, त्याचप्रमाणे योगेश वसंत पाटील आंबेदे या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला प्लेयर ऑफ द मॅच. वेलकम बॅक. 71चं टार्गेट चेस करण्याकरिता आपण पाहू शकाल. दोन फलंदाजांची जोडी सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. केतन अँड रुपेश. खूप सुरेख पद्धतीने डॉट डिलिव्हरी या ठिकाणी रिलीज केली जाते. कव्हर पॉइंट मध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे.
विनीत देसाई यांच्या माध्यमातून 100% कमिटमेंट काय असते हे मात्र या ठिकाणी दर्शविलं गेलं आपल्या संघाकरिता. 20 ऑन टू द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय गोलंदाजी करतोय प्रणित दत्तात्रय पाटील. या दोन्ही दिवसांमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाजाला शांत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. स्वतःचा दर्जा मात्र कायम मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय प्रणित दत्तात्रय पाटील. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. पुन्हा चेक द राईट आर्म ओव्हर द विकेट. ते देखील बॅटची घेऊन चेंडू निघून जातोय. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय श्री रोशन राजू गवळी लालोंडे, त्याचप्रमाणे शिरीष प्रकाश घरत बोरशेती, त्याचप्रमाणे अनिल सायबनू आणि गोकुळ हरिश्चंद्र वेडगा किराट आगमन केलेलं आहे. किराट क्रिकेट लीग तर्फे सरचं स्वागत करतो. चोवीस चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 51 धावांची निकाड. फलंदाजी करणारा मैत्रीचे शिलेदार या संघाला या मॅच मध्ये प्रतिम गोलंदाजी प्रणित दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. किराटगड क्रिकेट लीग च्या दिवसामधील हा 6वा सामना इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर साहिल पावडे. जवळजवळ 13ची सरासरी कायम राखावी लागेल या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल. चला स्पीडअप करा खेळाला थोडं. येथे स्टंपच्या पलीकडे जर शफल झाला नसता फलंदाज तर स्ट्रोक मेकिंग साठी खूपच सोपं गेलं असतं, परंतु फुटवर्कला रीड करत असताना थेट फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. साहिल पावडेने खूप सुंदर सुरुवात केलेली आहे या षटकाची. सदानंद स्मृती आंबेदे एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये मैत्रीचे शिलेदार केतक पाटील यांचा संघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने संतोष घरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री रोशन राजू गवळी इथे उपस्थित झालेत. मी लीगचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल आत्माराम पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे बोरशेती गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय शिरीष प्रकाश घरत हे इथे उपस्थित आहेत. मी लीगचे खजिनदार सन्मान्य श्री मनोज चंद्रकांत पावडे यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय सन्माननीय अनिल सायबनू हे सुद्धा उपस्थित आहेत. मी लीगचे सदस्य भावेश बाबूराव गवळी यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. तसेच या
लीगसाठी उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय गोकुळ हरिश्चंद्र वेडगा किराट हेही इथे उपस्थित झालेत. मी लीगचे सहसचिव नवनीत बबन पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. हॅलो. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतो. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि RPS किंग किराट. मी आजच्या या स्पर्धेसाठी लाभलेले सन्माननीय विशेष अतिथी मान्य श्री सचिन मार्तंड पवार, त्याचप्रमाणे टॉसबॉक्स सौजन्य भावेश मोरेश्वर पवार, त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब म्हणून ज्यांच्याकडनं पारितोषिक लाभलेलं राहुल दिनेश पावडे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. या प्लेयर ऑफ द मॅच कौशल खूप सुंदर कामगिरी केली होती आधीच्या सामन्यामध्ये. आपण लगेचच पुरस्कार वितरित करूयात. स्पर्धेचे दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय राहुल दिनेश पावडे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे दाते आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. कौशल, कॉंग्रॅच्युलेशन्स. मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं खूप सुंदर पद्धतीने आपली भूमिका त्याने अदा केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. लगेच नाणेफेकीची प्रक्रिया देखील आपण परिपूर्ण करणार आहोत. दोन संघांमध्ये या एकूण खेळाडू. आदरणीय सचिन मार्तंड पवार, पवार अँड असोसिएट्सचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकाल RPS किंग किराट या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण अगदी सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आकाश, टॉस आपण जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? आम्ही पहिले बॅटिंग घेऊ. प्रथम फलंदाजी आपण स्वीकारलेले आहे. गुणतालिकेमध्ये अव्वल आहात, काय वाटतं एक्झॅक्टली? खूप आनंद होतोय, खरंच खूप बरं वाटतंय. नक्कीच मॅच ऑन गोईंग आहे त्यामुळे जास्त प्रश्न घेत नाहीये. आपल्या दोन्ही संघांच्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे RPS किंग किराट या संघाने. आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. दरम्यान आपल्या लीगसाठी श्री रोशन गवळी यांच्याकडून 1000 रुपये, तसेच शिरीष घरत बोरशेती यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा भरीवसा निधी उपलब्ध झाला आहे. मंडळ त्यांचं आभारी आहे. दीपेश.
हॅलो, मैत्रीचे शिलेदार संघमालक आदरणीय सन्माननीय संतोष सुदाम गरत, त्याचप्रमाणे निलेश गणपत पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे अजय विष्णू पाटील, रुपेश जयवंत पाटील उर्से, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. मैत्रीचे शिलेदार संघमालक आदरणीय सन्माननीय संतोष सुदाम गरत, आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे निलेश गणपत पाटील बराणपूर, रुपेश जयवंत पाटील उर्से, अजय विष्णू पाटील उर्से, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वेलकम बॅक. 8 विकेट डाऊन्स. पंच काय सांगतायत? 8 गडी गारद झालेले आहेत आतापर्यंत. फलकावरती आपण पाहू शकाल 25 धावा. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता मैत्रीचे शिलेदार या संघासमोर आपण पाहतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेचायचा आहे या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल, कारण आव्हान भलं मोठं आहे. टेल एंडर्स या ठिकाणी बॅटिंग करतायत. पावलांचा खूप चांगला वापर केला बॅटरने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चौकार आपण पाहतोय. 11 चेंडू शेष आहेत. 42 धावांची निकड. येथे चेंडू आणि फळीचा समन्वय तितकासा जुळून येत नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 3/0 30 धावा झालेल्या आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त गोलंदाजी स्वर्गीय सदानंद स्मृती अंबेद्या संघाच्या माध्यमातून. येथे आपण पाहू शकाल 9 विकेट डाऊन. 9 गडी तंबूच्या आश्रयाला. एकाहत्तर धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे दमछाक करून सोडलेले आहे ते मैत्रीचे शिलेदार या संघाचे. 30 धावा आहेत फलकावर. 9 गडी गारद झालेले आहेत. ऐश्वर्य गरत, आदरणीय संतोषजी गरत यांचे चिरंजीव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजी मार्कवर. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. मला हसन रजाची आठवण आली. एकमेव असा आंतरराष्ट्रीय खेळाडू जो केवळ 14 वर्षाने 233 दिवस इतकं वयवर्ष असताना इंटरनॅशनल क्रिकेट खेळला होता. तसा एक चिमुकला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मुख्य खेळपट्टीवर पंच काय दर्शवत आहे तर येथून मात्र
एंटायर टीम ऑल आउट. 31 या अंकावरती 10 गडी गारद. खूप सुंदर प्रदर्शन स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे या संघाचं या मॅच मध्ये. एक मोठा विजयश्री मात्र या ठिकाणी प्रदान केलेला आहे. 39 धावांच्या फरकाने प्रतिस्पर्धी मैत्रीचे शिलेदार या संघाला पराभूत केलेला आहे. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील महत्त्वपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूने धर्मवीर रॉयल किंग लालोंडे हा संघ, तर त्यांच्या विपक्षामध्ये